बंधूंनो, शेळी असो अथवा बोकड असो, तब्येत खराब होत चाललेले, तुम्ही सर्व प्रकारचा आहार देत आहे, त्याच्यामध्ये सुका चारा, ओला चारा, झाडपाला, खुराक सर्व काही संतुलित आहार देत आहे, तरी देखील जर प्राण्याचे वजन वाढ होत नसेल, प्राणी दिवसेंदिवस खराब होत जात असेल, तर ह्याच्यावरती आपण याला आपण गोट प्रमोटर म्हणतो, असं एक या ठिकाणी फॉर्म्युला घेऊन आलेलो आहोत. नमस्कार बंधूंनो, मी शिवानंद पाटील आपल्या गरिबांची गाय शेळी या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. बंधूंनो, आपण त्याला ग्रोथ प्रमोटर म्हणजे काय की प्राण्यांची वाढ जी आहे ते वाढ होण्यासाठी सहाय्यभूत या ठिकाणी औषध आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये हे तिन्ही पण इंजेक्शन आहेत बंधूंनो, अगदी तीनही ऋतूमध्ये, म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, कोणत्याही ऋतूमध्ये तुम्हाला हा जो रिझल्ट आहे या इंजेक्शनचा खूप छान मिळणार आहे. आणि हे तीन इंजेक्शन आपण जे पाहणार आहोत ते दूध देणाऱ्या शेळीला सुरक्षित आहे, गाभण शेळीला सुरक्षित आहे आणि बोकडांना तर सुरक्षित आहेच आहे. हे कधी द्यायचे? आपण सर्व काही उपाय करून दमलोय, थकलोय, तरी देखील आपल्याला पाहिजे असं वजन वाढ मिळत नाही, अशा वेळी आपल्याला हे इंजेक्शन या ठिकाणी वापरायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपले सर्व काही जे काही नॉर्मल आपलं चाललेलं आहे, उदाहरणार्थ सर्वप्रथम जंत निर्मूलन, त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर, मल्टीव्हिटॅमिन आणि बाकीचे या ठिकाणी आपण जे काही चारा देतोय त्याला आपण या ठिकाणी संतुलित आहार म्हणतो. संतुलित आहार सर्व काही चालू ठेवायचं आहे, पण हे सर्व देत असताना सुद्धा जर पाहिजे असं वजन वाढ मिळत नसेल तर मात्र या इंजेक्शनचा उपयोग करूया. बघूया आपण इंजेक्शन कोणते आहेत. 3 इंजेक्शन आहेत बंधूंनो. पहिलं इंजेक्शन आहे इंजेक्शन कॅटोसॉल. हे जे कॅटोसॉल इंजेक्शन आहे ते प्राण्यांचं नुसतं स्ट्रेस कमी करत नाही, स्ट्रेस तर कमी करतात, पण त्याच्याही पेक्षा पुढं ग्रोथ प्रमोटर म्हणून याचा उपयोग केला जातो. म्हणजेच बऱ्यापैकी प्राण्याची तब्येत सुधारायला याची मदत होते. इंजेक्शन कॅटोसॉल जे आहे हे इंजेक्शन आपल्याला फक्त 15 किलोला 1 ml याप्रमाणे इंट्रामस्क्युलर द्यायचं आहे. किती वेळा द्यायचं आहे? हे इंजेक्शन या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे 15 दिवसातून, तेही एकदा द्यायचं आहे. हे इंजेक्शन जे कॅटोसॉल आहे सारखं आपल्याला द्यायचं नाही आहे. 15 दिवसांनी एकदा दिलं तर अगदी 2-3 महिन्याने, जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर 2-3 महिन्यांनी तुम्ही रिपीट करू शकता. इंजेक्शन आपण पहिलं बघितलं, इंजेक्शन कॅटोसॉल 15 किलोला 1 ml. त्याच्यानंतर इंजेक्शन द्यायचं आहे बंधूंनो, या ठिकाणी इंजेक्शन V5, अर्थात V5 हे इंजेक्शन आहे. V म्हणजे विटॅमिन आणि 5 म्हणजे 5 प्रकारचे. तर हे अत्यंत महत्त्वाचे इंजेक्शन आहे. V5 इंजेक्शन जे आहे ते आपल्याला 15 किलोला 1 ml प्रमाणात द्यायचं आहे, इंट्रामस्क्युलर द्यायचं आहे. आणि V5 इंजेक्शन हे आपण या ठिकाणी 15 दिवसातून एकदा रिपीट करू शकतो. फक्त 2दा रिपीट करायचे, 3 वेळा हे इंजेक्शन कधीही द्यायचं नाहीये. इंजेक्शन कॅटोसॉल झालं, इंजेक्शन या ठिकाणी V5 झालं, आणि तिसरं जे इंजेक्शन आपण बघतोय बंधूंनो ते इंजेक्शन आहे इंजेक्शन कॅल्शियम. म्हणजे कॅल्शियमचे इंजेक्शन आहे इंजेक्शन कॅल्डी-12. इंजेक्शन कॅल्डी-12 खूपच जबरदस्त रिझल्ट आहे. पण इंजेक्शन कॅल्डी-12 सुद्धा आपल्याला जरी कॅल्शियमचं असलं तरी सर्रास बिंदास पुन्हा वापरायचे नाही आहेत. हे इंजेक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी अगदी ज्यावेळी आपण उपचार म्हणून करतो त्यावेळी ठीक आहे 2-3 दिवस देऊ शकतो, पण इथं आपण काय करतोय वजन वाढीसाठी किंवा ग्रोथ प्रमोटर म्हणून वापरतोय. तर हे इंजेक्शन आपल्याला 15 दिवसातून एकदा द्यायचे. पाहिजे तर ह्या इंजेक्शनचे तुम्ही 3 डोस करू शकता. 3 पेक्षा जास्त आपण देत नाही इंजेक्शन कॅल्डी-12. ठीक आहे. तर इंजेक्शन पुन्हा पहा, इंजेक्शन कॅटोसॉल, इंजेक्शन V5 आणि इंजेक्शन कॅल्डी-12. हे तिन्ही इंजेक्शन स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिक पद्धतीनं दिलं आणि सोबत आपला जो संतुलित आहार आहे तो संतुलित आहार चालू ठेवलं, 100% तुम्हाला वजन वाढ पाहिजे असे मिळणार आहे. या ठिकाणी फक्त वजन वाढत नाही तर प्राण्यांची या ठिकाणी सर्वांगीण प्राण्यांचा विकास होणार आहे. प्राण्यांची या ठिकाणी केस गळत असतील तर केस गळती थांबतील, प्राण्यांच्या त्वचेवरची एक चमक येईल, तेज येईल, आणि दूध देणार प्राणी असतील तर दूध सुद्धा वाढ होईल. याच्या व्यतिरिक्त हाडांची मजबूती होईल, हाडांची वाढ होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी प्राणी चपळ बनतील. प्राणी जर सुस्त झाले असतील, आळशी झाले असतील, ज्यावेळी प्राणी आळशी किंवा सुस्त कधी होतात? ज्यावेळी त्यांच्या शरीरातली विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता भासते, त्याच वेळी ते अशक्त होतात. तर प्राण्यांचे अशक्तपणा दूर होईल, प्राणी ऍक्टिव्ह होतील. दूध देणारे प्राणी असतील तर दूध वाढेल, गाभण प्राणी असेल तर गर्भातील या ठिकाणी म्हणजे पोटातील जे गर्भ आहेत त्याची सुद्धा उत्तम वाढ होईल. बोकड असेल तर बोकडाचे जे प्रश्नच नाही, अत्यंत या ठिकाणी चपळ आणि मजबूत असा बघण्यासारखा बोकड तयार होईल. तर हे जे इंजेक्शन आहे तिन्ही स्टेप बाय स्टेप द्या, आणि इंजेक्शन देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा किंवा पशुवैद्याचा सल्ला जरूर घ्या.
बंधूंनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि घंटी चिन्ह जरूर दाबा. बंधूंनो, जर तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही सांगायचं असेल किंवा या ठिकाणी नवीन व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहिजे, जर या संदर्भातच काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. तुम्हाला तर माहितीच आहे की मी सर्वांच्याच A to Z कमेंटला उत्तरं देत असतोय. ठीक आहे, तर इथे थांबूया आपण. भेटूया लवकरात लवकर आणखीन एका सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.